हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज. सो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यासाठी महत्वाचा असणारा सब्जेक्ट म्हणजे सायन्स. तर याचे आपण बायोलॉजीचे अतिसंभाव्य क्वेश्चन घेणार आहेत. तर आपण जवळपास 55 प्लस क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. आता याच्यासोबत आपण या प्रत्येक प्रश्नाचा पर्याय, ठीक आहे, म्हणजे याचा प्रत्येक प्रश्नाचा आपण ऑप्शन डिस्कस करणार आहोत, जेणेकरून आपला डीप मध्ये अभ्यास होऊन जाईल. म्हणजे 55 प्लस बाकीचे ऑप्शन पण आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता मोस्ट ऑफ दिस जो मी कंटेंट घेतला तो कंटेंट सगळा इंग्लिश मध्ये, कारण का मोस्ट ऑफ दी सगळ्यांचं 10वी पर्यंत असू दे किंवा 11-12वी आपलं सायन्स बॅकग्राऊंड झालेलं असते. ज्याचं झालेलं नाही त्याच्यासाठी मी मराठीमधून पण एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर चालू करूया. पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज द सेल विद इन सेल. ठीक आहे. पेशीच्या आतमधली परत दुसरी पेशी कोणाला म्हटलं जातं? तर याचं करेक्ट ऑप्शन येतो ऑप्शन बी, क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. क्लोरोप्लास्टला म्हटलं जातं सेल विद इन सेल. आता याच्यामधलं आपल्याला बाकीचे पण ऑप्शन डिस्कस करायचे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रायबोसोम. रायबोसोमचं महत्वाचं काम काय तर प्रोटीन सिंथेसिस. काय प्रोटीन सिंथेसिस करायचं काम कोणाचं आहे? रायबोसोमचं. तुम्हाला विचारलं की प्रोटीन सिंथेसिस सेल मध्ये कोण करतं? तर रायबोसोम प्रोटीन सिंथेसिस करायचं काम करतं. पुढचा क्लोरोप्लास्ट सांगितलं आपण सेल विदिन सेल म्हणतो, बाकीचे पण त्याची काम आहेत. त्यानंतर पुढचा लायझोसोम. लायझोसोमला आपण सुसायडल बॅग म्हणतो. काय म्हणतो? सुसायडल बॅग्स म्हणतो यांना. का सुसायडल बॅग्स म्हणतो वगैरे हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो की सुसायडल बॅग्स वगैरे त्याला का म्हणतात. पुढचा गोल्गी ॲपॅरेटस. गोल्गी ॲपॅरेटसची कामं काय काय आहेत? तर गोल्गी ॲपॅरेटसचं काम काय? तर जे त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स येतात त्या प्रोटीन्सचं मॉडिफिकेशन करणं. काय करणं? मॉडिफिकेशन. त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग करणं. पॅकेजिंग करायचं आणि मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन करायचं. म्हणजे गोल्गी ॲपॅरेटसचं काय काय काम आहेत? तर मॉडिफिकेशन, पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्टेशन हे काम कोणाचं आहे? गोल्गी ॲपॅरेटसचं. आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय? सेल विदिन सेल, क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितले की रायबोसोम प्रोटीन सिंथेसिस करतं, लायझोसोम सुसायडल बॅग्स म्हटलं जातं त्याला. गोल्गी ॲपॅरेटस चे काम काय आहेत? मॉडिफिकेशन, त्याच्याकडे आलेले जे प्रोटीन आहे त्याचं मॉडिफिकेशन करणं, पॅकेजिंग करणं आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं. पुढचा आताच तुम्हाला डिस्कस करून झालं, याचं उत्तर आलंच पाहिजे सर्वांना की सुसायडल बॅग कोणाला म्हटलं जातं? लायझोसोमला म्हटलं जातं. रायबोसोमचं पण डिस्कस केले. न्यूक्लियोलस न्यूक्लियसचा पार्ट असतो. एवढाच केंद्रकाचं मेन काय काम असतं? तर त्याच्यामध्येच केंद्रक असतं. केंद्रकाचं मेन काम काय? तर सेलला सगळ्या कंट्रोल करणं हे केंद्रकाचं काम असते. ठीक आहे. त्यानंतर गोल्गी बॉडीचं पण मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट क्वेश्चन, एनर्जी इज स्टोअर्ड इन द लिव्हर अँड मसल इज इन द फॉर्म ऑफ. आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी साठवली ती एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये असते? तर याचं करेक्ट ऑप्शन येतं ऑप्शन डी, ग्लायकोजन. ठीक आहे. आता याच्यामध्ये बाकीचे ऑप्शन सांगतो तुम्हाला. कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट पासून आपल्याला एनर्जी मिळत असते. ठीक आहे. आपण जे जे खातो वगैरे त्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. फॅट, त्याच्यानंतर पुढचा प्रोटीन्स. ठीक आहे. प्रोटीन्स आपण बिल्डिंग ब्लॉक पण म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये मेन रोल प्रोटीनचा वगैरे हे माहिती आहे आपल्याला. आता ग्लायकोजन, याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट कोणता आहे? तर अॅनिमल्स मध्ये किंवा आपल्या ह्युमन मध्ये ग्लायकोजन हे एक्स्ट्रा जे काही फूड मटेरियल आहे ते ग्लायकोजनच्या किंवा जे एनर्जी आहे ती कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर केली जाते? ग्लायकोजनच्या. तसं प्लांट मध्ये कशाच्या फॉर्म मध्ये केली जाते? प्लांट. ठीक आहे. तर प्लांट मध्ये स्टार्चच्या स्वरूपात. कशाच्या? स्टार्चच्या. मग एनर्जी असते कोणत्या कशा स्वरूपात? तर ग्लुकोज. ठीक आहे. एनर्जी मेन असते कशाच्या स्वरूपात? तर ग्लुकोज. त्याचं कन्व्हर्जन स्टोरेज करताना ग्लायकोजन मध्ये अॅनिमल मध्ये केलं जातं आणि प्लांट मध्ये त्याचं कन्व्हर्जन स्टार्च मध्ये केलं जातं. पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑर्गनल इज द स्मॉलेस्ट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल. ठीक आहे. सगळ्यात छोटा पेशी अंगक कोणतं? ठीक आहे. ह्याला आपण सेल ऑर्गनल्सला पेशी अंगक असं मराठीमध्ये म्हणतो. रायबोसोम, गोल्गी बॉडीज, लायसोसोम आणि न्यूक्लियोलस. ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन येणार आहे ऑप्शन सी, लायसोसोम. ठीक आहे. पुढचा, द येलो, कोणता कलर सांगितला? येलो पिवळा, ऑरेंज केशरी. ठीक आहे. कलर ऑफ द फ्रुट्स, फळांचा आणि फुलांचा रंग कशामुळे येतो? ऑप्शन आहेत ल्युकोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट, एलोरोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट. आपल्याला एक माहिती आहे क्लोरोप्लास्ट तरी येणारच नाही. ठीक आहे. क्लोरोप्लास्ट मुळे कोणता कलर येतो? ग्रीन. ठीक आहे. ल्युकोप्लास्ट, एलोरोप्लास्ट मुळे आय थिंक मला परफेक्ट आठवण झाले, आय थिंक हा कलरलेस असतो. ल्युकोप्लास्ट पण कलरलेस और व्हाईट असतो. ठीक आहे. त्यानंतर क्रोमोप्लास्ट मुळे आपल्याला येलो किंवा ऑरेंज कलर मिळतोय. त्यामुळे ह्याचा ऑप्शन येणार ऑप्शन डी, क्रोमोप्लास्ट. त्यानंतर हु डिस्कवर्ड बॅक्टेरिया, साधा सिंपल ऑप्शन आहे ऑप्शन डी, लिव्हनहुक. त्यानंतर पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग, ठीक आहे, इज नोन एज द ट्रॅफिक पोलीस ऑफ द सेल. ठीक आहे. कोणाला ट्रॅफिक पोलीस ऑफ द सेल असं म्हटलं जातं? ट्रॅफिक पोलीस कोणाला म्हटलं जातं? ऑप्शन आहेत मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियोलस, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि गोल्गी ॲपॅरेटस. ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन येतं ऑप्शन डी, गोल्गी बॉडी किंवा गोल्गी ॲपॅरेटस. ठीक आहे. आता याला मराठीमध्ये पण गोल्जी शब्द आहे कारण का त्या सायंटिस्ट वरूनच त्याचं नाव दिलं. ठीक आहे. आता
याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत. पहिला गॉल्गी ॲपॅरेटस पासून चालू करू. याच्यामध्ये प्रोटीन आले, ठीक आहे. आता याच्यामधून काय असं असतं की एका साईडला एंट्री असते, ठीक आहे. आता मी या साईडला एंट्री पकडली, तर याच्यामध्ये कसं असतं की असं ह्या प्रत्येक ह्याच्यातून ते जे सॅक दिसते ते, ठीक आहे, प्रत्येक बॅग होते ते ट्रान्सफर होत बाहेरच्या साईडला जाणार, ठीक आहे. म्हणजे त्याच्यातून एका साईडला आतमध्ये येणार आणि दुसऱ्या साईडून बाहेर जाणार. त्याच्यामध्ये तुम्हाला मग हे बॅग लाईक स्ट्रक्चर दिसेल. आता त्याच्यामध्ये जाताना काय काय होतं, तर ते काय प्रोटीन आले, त्याचं मॉडिफिकेशन, त्यानंतर त्याचं पॅकेजिंग केलं जातं आणि मग पुढे त्याला ट्रान्सपोर्ट केलं जातं, ठीक आहे. एवढं त्याचं काम आहे, म्हणून याला ट्रॅफिक पोलीस ऑफ द सेल असं म्हटलं जातं. कोणाला ट्रॅफिक पोलीस ऑफ द सेल विचारलं तर गॉल्गी ॲपॅरेटस, गॉल्गी बॉडीज बिंदास टाकायचं. आता बाकीचे ऑप्शन आपल्याला डिस्कस करण्यासाठी भरपूर आहेत. पहिला मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे. मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं, पॉवर हाऊस, ठीक आहे, पॉवर हाऊस ऑफ सेल, ठीक आहे. याला काय म्हटलं जातं, पेशीचं ऊर्जा केंद्र म्हटलं जातं किंवा पॉवर हाऊस ऑफ द सेल मायटोकॉन्ड्रियाला म्हटलं जातं. का? कारण का एनर्जी त्याच्यामध्ये तयार केली जाते. मग परत सर मला सांगा की एनर्जीचं युनिट काय आहे किंवा एनर्जी करन्सी कशाला म्हटलं जातं, तर एटीपी, ठीक आहे, ऍडिनोस ट्रायफॉस्फेट, ठीक आहे. एटीपीचा लॉग फॉर्म काय, ऍडिनोस ट्रायफॉस्फेट. एटीपीच्या फॉर्म मध्ये आपल्या सेल मधली एनर्जी काउंट केली जाते, ठीक आहे. न्यूक्लियसचं सांगितले, न्यूक्लियसला आपण केंद्रक म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला आपण सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन म्हणतो. आता आपल्याकडे दोन प्रकारचे सेल्स असतात, ठीक आहे. एक आपली प्लांट सेल झाली, एक अॅनिमल सेल झाली. आता प्लांट सेल असते त्याच्यामध्ये सेल वॉल असतं, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन पण असतं. जे अॅनिमल सेल आहे, अॅनिमल सेल मध्ये आपल्याला सेल वॉल, ठीक आहे, अॅनिमल सेल मध्ये आपल्याला सेल वॉल मिळत नाही, फक्त आणि फक्त मिळतं प्लाझ्मा मेम्ब्रेन, ठीक आहे. त्याच्यामुळे जर ही सेल अॅनिमल असली, ही प्लांट असली, तर प्लांट मध्ये दोन लेयर्स असणार आणि मग त्याच्या आतमध्ये आपल्याला बाकीचे मटेरियल, तर हे असणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्याच्या बाहेरचा ओरिंग असणार आहे सेल वॉल, ठीक आहे. तसं प्लांट मध्ये सेल वॉल नसल्यामुळे प्लांट मधलं सगळ्यात बाहेरचं मेम्ब्रेन कोणतं असणार आहे, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असणार आहे. हे बेसिक कन्सेप्ट आहे. आता सेल वॉल आणखीन कुठं असते, तर आता एक मला सांगायचं राहिलं की तुम्हाला ही जी सेल वॉल दिसते, ठीक आहे, प्लांट मधली जी सेल वॉल दिसते, ती प्लांट मधली सेल वॉल कशापासून बनल्या, तर सेल्युलोज, ठीक आहे. कशापासून बनल्या, सेल्युलोज. मग आणखीन कुठं सेल वॉल असत्या, तर फंगाय मध्ये. कशामध्ये असत्या, फंगाय, ठीक आहे. फंगाय ग्रुप आहे, किंगडम आहे एक, किंवा त्याला आपण फंगस पण म्हणू शकतो, ठीक आहे. आता या फंगस मधली सेल वॉल कशापासून बनल्या, तर कायटिन, ठीक आहे. याला कायटिन म्हणायचं, काय काय लोक याला चिटिन पण म्हणतात, तुम्ही कायटिनच म्हणून चाल, ठीक आहे. कायटिन पासून बनलेलं आहे. आता झालं प्लाझ्मा मेम्ब्रेन कडे येऊ. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काय काम आहे, तर याला आपण सिलेक्टिव्हली परमेबल असतो, सिलेक्टिव्हली परमेबल. आता ह्याचं नाव मराठीमध्ये मला वाटते पेशी पटेल म्हटलं जातं, ठीक आहे. आता प्लाझ्मा मेम्ब्रेनला सिलेक्टिव्हली परमेबल का म्हटलं जातं, कारण का ते एंट्री आणि एक्झिट जे एखादा सबस्टन्स आहे सेल मध्ये आत घ्यायचा किंवा बाहेर बाहेर टाकायचा, ठीक आहे, त्याला सिलेक्ट करूनच घेतं. जसं की ते सेलच्या आतमध्ये काय घेणार आहे, वॉटर, ठीक आहे. काय घेणार आहे, वॉटर अँड ऑक्सिजन हे शरीराच्या आतमध्ये घेणार आहे, म्हणजे सॉरी सेलच्या आतमध्ये घेणार आहे. मग एक्सक्रीट काय, सेलच्या बाहेर काय टाकणार आहे, तर CO2 आणि वेस्ट, जे काही वेस्ट आहे सेल मधली ती बाहेर कोण टाकणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याच्यातून बाहेर सोडतं आणि एंट्री कोणाला देतं, H2O आणि O2 ला, ठीक आहे. याच्यामध्ये बरेचसे कन्सेप्ट आहेत, बाकी नंतर डिस्कस करू. ह्युमन स्किन इज सेल आहे का, नाही, सेल संबंध येत नाही त्याचा. काय टिश्यू, ऑर्गन, नन ऑफ दिस. काय येणार आहे याचं, ऑर्गन, ठीक आहे. आपली जी ह्युमन स्किन आहे ती ऑर्गन मध्ये गणली जाते, ठीक आहे. आता स्किन रिलेटेड सांगण्यासारखं काय, ठीक आहे, ग्लँड्स सांगतो, ठीक आहे. आता आपल्यामध्ये दोन जे चेहऱ्याची स्किन आहे त्याच्यामध्ये दोन ग्लँड्स असतात. एक स्वेट ग्लँड मधून आपल्याला जो शरीरात तोंडावरती घाम वगैरे येतो, ठीक आहे, स्वेट येतो, त्याला स्वेट ग्लँड म्हटलं जातं, त्याच्यामध्ये असतं. आणि दुसरा असतो सेबेसिस ग्लँड. कोणता असतो, सेबेसिस ग्लँड. इथे तुम्हाला ग्लँड्स पाहायला मिळेल, ठीक आहे. इमेज मध्ये तुम्हाला सेबेसिस ग्लँड पाहायला मिळेल. सेबेसिस ग्लँडचं काय काम आहे, तर आपल्या शरीरात तोंडा चेहऱ्यावरती वगैरे जे ऑइल प्रोडक्शन आहे, ठीक आहे, ऑइल प्रोडक्शन करायचं काम कोणाचं असतं, तर सेबेसिस, ठीक आहे. याचं लक्षात ठेवा, काय ऑइल असू दे. आणि स्वेट ग्लँडचं नावातच आहे स्वेट ग्लँड, फक्त ऑइल कोण प्रोड्यूस करते, तर सेबेसिस ग्लँड ऑइल प्रोडक्शन करते. पुढचा विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड द पॉवर ऑफ द सेल. झाले बघून, ठीक आहे. याचा करेक्ट ऑप्शन येणार ऑप्शन डी. काय येणार आहे, मायटोकॉन्ड्रिया. आता न्यूक्लियस झाले. याचं काय, आता तुम्हाला झोपत जरी विचारलं, न्यूक्लियसचं काय नाही, साधं केंद्र काय, सगळं जसं आपलं ब्रेन काम करतो तसं न्यूक्लियस. लायझोझोमचं झोपत जरी विचारलं तर माहित पाहिजे, सुसायडल बॅग आहे, ठीक आहे. सुसायडल बॅग का म्हटलं जातं, हा मागच्या ऑप्शन मध्ये मी डिस्कस करायचं राहिलो, जो आपला 2 नंबरचा क्वेश्चन होता, विच ऑफ द फॉलोइंग इज नोन एज द सुसायडल बॅग, ठीक आहे. लायझोझोमला का म्हटलं जातं, कारण का ते काय करतं की आपल्या सेल मध्ये जे रप्चर झालेला पार्ट आहे, खराब झालेला पार्ट आहे, ठीक आहे, पेशीमध्ये जो खराब झालेला पार्ट आहे किंवा वेस्ट मटेरियल आहे, ठीक आहे, त्याला डायजेस्ट करायचं काम कोण करतं, लायझोझोम करतं. आणि कधी कधी काय होतं की ते लायझोझोम स्वतः खराब होतं आणि त्याची पूर्णपणे सेलच काय झालेल्या असत्या, खराब झालेल्या असत्या, आणि मग ते स्वतःच स्वतः काय होतं,
ब्लास्ट होतं. ठीक आहे, स्वतः काय झालं, ब्लास्ट झाल्यानंतर काय होतं की पूर्णपणे सेलच ती डिस्टर्ब होऊन पडते. ठीक आहे, डायजेस्ट केली जाते त्याच्या एन्झाईम्स मध्ये, म्हणून काय स्वतः मरतं, म्हणून त्याला आपण सुसायडल बॅग्स असं पण म्हणतो. पुढचा क्रोमोझोम. क्रोमोझोमचा आणि इकडे काही संबंध नाही. क्रोमोझोम मुळात एक सेल ऑर्गनलच नाही. ठीक आहे, क्रोमोझोम चं काम काय तर हेरिडिटी वगैरे हे काम आहे त्याचं. याचं ऑप्शन येणार आहे डी, मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर विच ऑफ द लॉंगेस्ट सेल ऑफ द ह्युमन बॉडी. ठीक आहे, ह्युमन बॉडी मधला लॉंगेस्ट सेल कोणता आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये इमेज अगोदर टाकल्यामुळं सहज मध्ये कळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, कोणता येणार आहे तर ऑप्शन ए न्यूरॉन. ठीक आहे, आता याच्यामध्ये बाकीचे आरबीसीस त्यांना आपण रेड ब्लड सेल्स पण म्हणतो. आता याचं मेन काम काय तर शरीरामध्ये सगळीकडे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करायचं काम कोणाचं आहे तर आरबीसीचं काम. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आरबीसीस ला रेड कलर आला. रेड कलर कशामुळे आला तर हिमोग्लोबिन मुळे आला. कशामुळे आला तर हिमोग्लोबिन मुळे आला. हिमोग्लोबिन काय ऑक्सिजन बाइंडिंग कंपोनंट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आला. ठीक आहे, आता आरबीसीचं काम कळलं की ऑक्सिजन पूर्ण बॉडीमध्ये. ठीक आहे, स्पर्म. ठीक आहे, स्पर्म माहिती आहे की मेल गॅमेट आहे, oocytes फिमेल गॅमेट आहे, हे बेसिक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की लॉंगेस्ट सेल विचारलं, लार्जेस्ट सेल कोणते. ठीक आहे, लार्जेस्ट सेल ऑल ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम मध्ये लार्जेस्ट सेल कोणते तर ऑस्ट्रिचचे एक. ठीक आहे, ऑस्ट्रिचचं एक युनिसेल्युलर सेल कोणती असली तर ऑस्ट्रिचचं एक मिळून जाईल आपल्याला. त्यानंतर गोल्गी बॉडी इज नोन एज, गोल्गी बॉडीला काय म्हटलं जातं तर काय म्हणतो आपण त्याला लायपोकॉन्ड्रिया म्हणतो. काय म्हणतो लायपोकॉन्ड्रिया. पुढचा which cell organelle is called the atom bomb of the cell. atom bomb परत तोच आला लायझोसोम. लायझोसोम वरती जरा जास्तच क्वेश्चन झाले. ठीक आहे, आता वॅक्युल्स. वॅक्युल्स काय, वॅक्युलचं वैशिष्ट्य काय तुम्हाला बेसिक 2 क्वेश्चन येतील की फिरून टाकला जाईल की प्लांट सेल मध्ये पण वॅक्यूल असतात आणि अॅनिमल सेल मध्ये पण वॅक्यूल्स असतात. ठीक आहे, पण प्लांट सेल मधला जो वॅक्यूल असतो ठीक आहे त्याचा आकार कसा असतो जास्त असतो. प्लांट सेल मधला वॅक्यूलचा आकार जास्त होतो, अॅनिमल सेल मधला वॅक्यूलचा आकार कमी असतो. ह्याला रिक्तिका पण म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये जे वेस्ट मटेरियल वगैरे आहे ते याच्यामध्येच साठवलं जातं. आणखीन काय काम करतं तर सेलचं ऑस्मोटिक प्रेशर असू दे किंवा त्याचा शेप आतून मेंटेन करायचं काम ह्याचं असतं. ठीक आहे, आता लायझोसोम झालं. मायटोकॉन्ड्रिया आपण क्लिअरच केलंय, न्यूक्लियस पण क्लिअरच केलंय. ठीक आहे, पुढचा हिस्टोलॉजी कशाला म्हटलं जातं. ठीक आहे, द स्टडी ऑफ डॉट डॉट इज नोन एज हिस्टोलॉजी. काय येणार आहे याचं ऑप्शन ए टिश्यू. टिश्यूच्या स्टडीला काय म्हणणार आहे हिस्टोलॉजी म्हणणार आहे. त्यानंतर सेलच्या स्टडीला आपण सायटोलॉजी म्हणतो. ठीक आहे, हे बाकी झाले. आता खाली टिश्यू दिले ते याच्या अगोदर आपल्याला एक बेसिक गोष्ट माहित पाहिजे की सिक्वेन्स एक असतो की सर्वात पहिला आपल्या बॉडी मधलं सगळ्यात छोटे युनिट कोणतं असतं तर सेल असतं. एक सारख्या वर्क करणाऱ्या किंवा एकाच ओरिजिनचा सेल एकत्र आले तर त्याच्यापासून काय तयार होतं टिश्यू तयार होतो. हे बेसिक आहे, माहित पाहिजे आपल्याला. एक सारखे टिश्यू सगळे एकत्र आले तर त्याच्यापासून तयार होतो ऑर्गन. ठीक आहे, काय तयार होतो ऑर्गन तयार होतो. आणि ते ऑर्गन एकसारखे एकत्र आले म्हणजे एकसारखं काम करण्यासाठी एखादं काम स्पेसिफिक करण्यासाठी एकत्र आले आणि त्याच्यापासून तयार होते ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम. काय तयार होते ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि त्याच्यापासून मग आपली एक ऑर्गॅनिझम पूर्णपणे ह्युमन बॉडी तयार झाली. मराठीमध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात बेसिक युनिट असतं आपल्या शरीरामधले पेशी. पेशी एकत्र आल्यानंतर पेशीपासून तयार होते ऊती. ऊती एकत्र आल्यानंतर आपल्याला इंद्रिय तयार होतो आणि त्याच्यानंतर इंद्रिय संस्था. उदाहरण द्यायचं झालं तर बेसिक कोणतीही पेशी घ्या. त्यानंतर टिश्यू. टिश्यूला मी घेतलं कार्डियक टिश्यू. कोणतं घेतलं कार्डियक टिश्यू. कार्डियक टिश्यू असतात कुठे आपल्या हार्ट मध्ये. आता ऑर्गन तयार कोणता झाला हार्ट. आपलं हृदय तयार झालं. आता हृदय तयार झाल्यानंतर हृदया रिलेटेड ऑर्गन सिस्टीम कोणती येणार आहे त्याची तर सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये मग हार्ट येईल, आर्टरीज येतील, वेन्स येतील, हे बाकीची सगळी सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये येतील. अशा बऱ्याचशा मग ऑर्गन सिस्टीम कोणत्या कोणत्या आहेत आपल्यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत रेस्पिरेटरी सिस्टीम आले. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम आले. ठीक आहे, प्रत्येक एकापेक्षा जास्त ऑर्गन आहेत. त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम शरीरातून वेस्ट मटेरियल बाहेर टाकणं. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम पण येऊन जाईल. ठीक आहे, आता पुढचा याचा आन्सर टिश्यू झाला. पुढचा द मोस्ट अबंडंट अँड वाइडली डिस्ट्रीब्युटेड टिश्यू ऑफ द ह्युमन बॉडी. ठीक आहे, आता आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मोठी टिश्यू असले तर कोणते तर कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, ऑप्शन डी कनेक्टिव्ह टिश्यू. ऑर्गन सिस्टीम, मस्क्युलर टिश्यू, मसल टिश्यू आणि नर्वस टिश्यू. याच्यातलं आपल्या सगळ्यात जास्त अबंडंट कोणती मिळत असेल तर कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू कोणते कोणते आहेत तर याच्यामध्ये ब्लड येतं, लूज कनेक्टिव्ह, एडिपोस टिश्यू येतात, कार्टिलेजेस येतात, बोन्स येतात आणि डेन्स टिश्यू पण येतात. ठीक आहे, आता याच्यातलं बेसिक आपल्याला जे महत्वाचं आहे ते सांगतो तुम्हाला. एडिपोस पण महत्वाचं आहे पण त्याच्या अगोदर ब्लड सगळ्यांना माहिती आहे, बोन्स सगळ्यांना माहिती आहे. कार्टिलेज कुठं असतं तर आपला कान जो बनलाय तो कशापासून बनलाय तर कार्टिलेज पासून बनलाय, त्यांना आपण कार्टिलेज वगैरे म्हणतो. त्यानंतर पुढचा नेम द टिश्यू दॅट स्टोर्स ट्रायग्लिसराइड. त्यालाच आपण फॅट अशाच कोणत्या याला म्हटलं जातं की जे फॅट स्टोअर करतं. आता तुम्हाला मी त्यासाठी एडिपोस टिश्यू सांगितलं नाही तर याचा ऑप्शन करेक्ट येणार आहे ऑप्शन सी
ऍडिपोज टिश्यू. ठीक आहे, ऍडिपोज टिश्यू काय करतं तर फॅट स्टोअर करायचं काम करतं. ठीक आहे, इथं मागच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला ऍडिपोज इथलाय तो फॅट स्टोअर करायचं काम करतं. ठीक आहे, आता पुढचा येणारे विच ऑफ द फॉलोइंग इज द टिश्यू ऑफ डेड सेल. ठीक आहे, कोणाला डेड सेल म्हटलं जातं तर आता ह्याच्यामध्ये टिश्यू दिलाय ते पॅरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा, कोलेन्कायमा आणि एपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल टिश्यू ही एनिमल टिश्यू आहे, त्यानंतर पॅरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा आणि कोलेन्कायमा ही प्लांट टिश्यू आहे. कोणते प्लांट मधले आढळणारे टिश्यू आहेत. आपल्यामध्ये एनिमल मध्ये आढळणारे एपिथेलियल असू दे, स्क्वॅमस एपिथेलियम असू दे, ठीक आहे, ह्या क्युबॉइडल असू दे, ह्या सगळ्या एनिमल मधल्या झाल्या. प्लांट्स मधल्या पॅरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा आणि कोलेन्कायमा. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर येते स्क्लेरेन्कायमा. आता हे बेसिक आहे, या तुम्ही टेक्स्ट बुक याच्यासाठी वाचू शकता, नाहीतर आपण याच्यावरती नवीन व्हिडिओ एखादा तयार करू. हिस्टोलॉजी इज रिलेटेड टू. ठीक आहे, आता हिस्टोलॉजी कशासाठी तर हिस्टो आला की मग सांगितले की आपल्याला स्किन कळले. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे काय की जे टिश्यू, हिस्टोलॉजी म्हणजे टिश्यूचा अभ्यास करणं आणि हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे काय जे टिश्यू रिलेटेड डिसीज असतील त्याचा स्टडी करणं. ऑप्शन सी. ठीक आहे, याचा करेक्ट ऑप्शन येणार ऑप्शन सी. त्यानंतर पुढचा लिगामेंट्स अँड टेंडन्स आर द टाइप ऑफ द टिश्यू. ठीक आहे, आता लिगामेंट्स आणि टेंडन्स काय तर फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू, हे पण काय आहेत कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. ठीक आहे, आता तुम्ही म्हणेला की हे टेंडन्स काय असतं. ठीक आहे, लिगामेंट्स माहिती आहे सगळ्यांना. टेंडन्स म्हणजे काय तर मसल्स आणि बोन्स. ठीक आहे, मसल्स आणि बोन्स ह्या दोघांना जोडणारा पार्टला आपण काय म्हणतो टेंडन्स म्हणतो. मसल्स आणि बोन्सना जोडणाऱ्या पार्टला आपण टेंडन्स म्हणतो. तो कसा असतो तर फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यामध्ये वेगळा मस्क्युलर टिश्यू जे मसल तयार करतात, एपिथेलियल टिश्यू जे आपला वरचा बॉडीचा लेअर तयार करतात वगैरे ते. स्केलेटल टिश्यू, स्केलेटल टिश्यू म्हणजे कोणते टिश्यू जे आपल्या बोन्सच्या वरती असतात. ठीक आहे, आपल्याला जे स्केलेटल टिश्यूचं काम काय तर आपल्या बॉडीला शेप देणं, हे कोणाचं काम आहे तर स्केलेटल टिश्यूज आहे. त्यानंतर पुढचा विच ऑफ द फॉलोइंग मिनरल इज प्रेझेंट इन द क्लोरोफिल. ठीक आहे, याचा ऑप्शन करेक्ट येतो ऑप्शन बी मॅग्नेशियम. ठीक आहे, आता बाकीचे काही महत्वाचे नाहीत, कॅल्शियम, बेरिलियम असू दे, बेरियम असू दे, हे काही महत्वाचे नाहीत. ठीक आहे, आता क्लोरोफिल, क्लोरोफिल जास्त बघितलं. क्लोरोफिलचा मेन रोल काय तर फोटोसिंथेसिस वगैरे हे सगळ्यांना माहित पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरिया इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ द कट. बारक्यातल्या बारक्या पोराला माहिती आहे. ठीक आहे, आता मुळात याच्यामध्ये विचारला बॅक्टेरिया आणि ऑप्शन मध्ये बघितलं तर ईस्ट आहे, फंगस आहे, हे क्वेश्चनच तसा बकवास तयार झाला. ठीक आहे, पण याचा करेक्ट ऑप्शन येणार आहे ऑप्शन सी लॅक्टोबॅसिलस इक्विबॅक्टेरिया. ठीक आहे, त्यानंतर पुढचा इसेन्शियल कॉन्स्टिट्यूट ऑफ द डाएट. डाएट मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता असेल आणि जे की आपण खातोय तो म्हणजे कार्बोहायड्रेट. ठीक आहे, कार्बोहायड्रेट पासून आपल्याला एनर्जी मिळते. बाकी स्टार्च, ग्लुकोज आणि सेल्युलोज हे काय आपल्याला एवढे जास्त इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे, अमंग द फॉलोइंग प्रेझेन्स ऑफ विच ब्रिंग स्वीटनेस इन द मिल्क. ठीक आहे, आपल्या मिल्कला स्वीटनेस द्यायचं काम कोणाचं आहे. ठीक आहे, तर त्याचा ऑप्शन येतो लॅक्टोज. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की लॅक्टोज शुगर त्याच्यामध्ये असते. त्यानंतर पुढचा जर ऍव्हरेज फॅट किती असतं बफेलोच्या म्हणजे आपल्या म्हशीच्या दुधामध्ये ऍव्हरेज फॅट किती असतं ऍव्हरेज सांगतोय. त्याच्यानंतर ह्याचा ऑप्शन येणार ऑप्शन ए 7.2%. ठीक आहे, त्यानंतर विच विटॅमिन इज द ब्युटी विटॅमिन. कशाला ब्युटी विटॅमिन म्हटलं जातं जर जे कोण स्किन केअर रुटीन तयार करत असेल त्यांना माहिती आहे की विटॅमिन ई. ठीक आहे, ऑप्शन बी विटॅमिन ई. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रुप ऑफ द कंपाऊंड इज द कॉल्ड एसेसरी डायटरी फॅक्टर. ठीक आहे, याचा ऑप्शन येणार आहे विटॅमिन. ठीक आहे, ऑप्शन डी विटॅमिन. आता याच्यामध्ये अभ्यास काय करायचा आहे आपल्याला हा चार्ट महत्वाचा मी कव्हर करणार होतो, नाहीतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. आताच डिस्कस करूया. विटॅमिन ए जर नसला तर आपल्याला लॉस ऑफ विजन होतं. ठीक आहे, आपल्याला पुअर विजन. आपल्याला विटॅमिन मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो नाईट ब्लाइंडनेस, सॉरी मराठीमध्ये आपण त्याला रात्रंधारीपणा म्हणतो, इंग्लिशमध्ये नाईट ब्लाइंडनेस म्हणतो. ठीक आहे, संध्याकाळी दिसायचं बंद होतं विटॅमिन ए कमी असलं तर. त्यानंतर विटॅमिन बी वन. ठीक आहे, बेरी बेरी बी वन लक्षात ठेवा, बेरी बेरी. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे विटॅमिन डी सगळ्या गावाला माहित असते की ते आपल्याला सनलाइट पासून मिळतं, अमकं मिळतं, तमकं मिळतं, ते सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आता बेरी बेरी ह्याच्या वीक मसल्स असतात. ठीक आहे, त्यानंतर विटॅमिन सी त्याच्यापासून होतो स्कर्वी. सी स्कर्वी आपल्याला माहित पाहिजे. स्कर्वी झाला तर आपल्या हिरड्यातून रक्त यायला चालू होतं. याच्यासाठी फळं पण माहित पाहिजेत आपल्याला. आता विटॅमिन ए साठी काय, बी साठी काय, सी साठी काय. सी साठी आपल्याला सगळे सिट्रस फूड खायचे. विटॅमिन डी आपल्याला मासे असू देत किंवा सगळ्यात बेस्ट सोर्स आणि फुकटातला सोर्स म्हणजे सनलाइट. ठीक आहे, हे नसलं तर काय होतं रिकेट्स. रिकेट्स म्हणजे काय आपले हाड कमकुवत होतात आणि मग कधी त्याला बेंड वगैरे यायला चालू होतो. त्यानंतर कॅल्शियम महत्वाचं मिनरल आहे. ठीक आहे, हे विटॅमिन वगैरे काय नाही. कॅल्शियम, आयोडीन, आयर्न हे मिनरल्स आहेत. हे काय करतात कॅल्शियम सगळ्यांना माहिती आहे हाड मजबूत करण्यासाठी, नसलं तर त्याच्या अपोजिट. त्यानंतर आयोडीन. आयोडीन माहिती आहे तुम्हाला सगळ्या आता सगळ्या मिठामध्ये आयोडीन आहे. ठीक आहे, का आयोडीन आहे कारण का माहिती आहे गव्हर्नमेंटला पण की सगळ्या घरात मीठच खाते, ते आयोडीन त्याच्यातूनच आपल्याला सप्लिमेंटरी देता येईल. ठीक आहे, नसलं आयोडीन तर गोइटर नावाचा डिसीज होतो. ठीक आहे, आणि सिम्पटम्स काय आहेत
तर दिसायला म्हणजे आपल्या गळ्याची इथं सूज येते. आयर्न नसला तर अॅनिमिया. ठीक आहे. आता आयर्न नसला तर अॅनिमिया व्हायला चालू होतो. ठीक आहे. हिमोग्लोबिन चेक केलं जातं त्याच्यामध्ये त्याच्यासाठी. पुढचा, विच विटॅमिन कॅनॉट स्टोअर इन द ह्युमन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कोणतं विटॅमिन स्टोअर करू शकत नाहीत. ठीक आहे. तर त्याचा ऑप्शन बी ए येतो. ठीक आहे. सॉरी, त्याचा ऑप्शन ए विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. पुढचा, व्हॉट इज एलडीएल. ठीक आहे. एलडीएल कशा रिलेटेड आहे? ठीक आहे. हे कोलेस्ट्रॉल रिलेटेड आहे. ऑप्शन सी. त्यानंतर द कलर ऑफ द कॅरेट. ठीक आहे. कॅरेट वरनच नाव लक्षात ठेवायचं. कॅरोटीन. ठीक आहे. कोणतं येणार आहे? कॅरोटीन येणार आहे. ऑप्शन ए. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज सिंथेसाइज्ड बाय द इंटेस्टाइनल बॅक्टेरिया. ठीक आहे. कोणता इंटेस्टाइनल बॅक्टेरिया नुसार. आता याचा ऑप्शन सांगायला गेलं तर ए आणि सी येतोय. ठीक आहे. ए आणि सी येतोय. त्याच्यामध्ये इथं मी तुम्हाला मेन्शन केले विटॅमिन B12 एक्स्ट्रा येतोय. विटॅमिन बी मधला पण विटॅमिन B12 आणि विटॅमिन के. ठीक आहे. हे आपल्या इंटेस्टाइन बॅक्टेरियाद्वारे सिंथेसाइज केले जाते. ठीक आहे. आता सनडेज मध्ये कोणता विटॅमिन असतो हे सगळ्या माहिती आहे. विटॅमिन डी, विटॅमिन ए आपलं रेग्युलर दूध वगैरे याच्यामध्ये. ठीक आहे. विटॅमिन बी आणि विटॅमिन सी चे सोर्स सांगायचे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. आता त्यानंतर द विटॅमिन दॅट इज मोस्ट रेडिली मॅन्युफॅक्चर्ड इन अवर बॉडी. ठीक आहे. तर याचा ऑप्शन येतं. ठीक आहे. विटॅमिन डी. त्यानंतर पुढचा, विच विटॅमिन इज ऑल्सो नोन एज हार्मोना. कोणत्या विटॅमिनला हार्मोना असं म्हटलं जातं. तर याचा ऑप्शन येतो विटॅमिन डी. ठीक आहे. पुढचा, विच कार्बोहायड्रेट इज प्रेझेंट एज द स्टोर फूड इन द प्लांट सेल. मागाशी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितले की आपल्याला माहित पाहिजे काय, तर स्टार्च. काय येणार याचा ऑप्शन? स्टार्च. मग आता बाकीचं काय? ग्लायकोजन कुठं असतं? एनिमल्स मध्ये. एनिमल्स मध्ये जे फूड स्टोअर केलं जातं त्याला ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये असतं. प्लांट सेल मधलं स्टार्चच्या फॉर्म मध्ये असतं. सेल्युलोज काय? सेल्युलोज पासून काय तयार झालं असतं? सेल वॉल तयार झालेलं असतं. काय? सेल वॉल. कायटिन काय? आता हे सेल वॉल कसे असतं? हे पण सेल वॉलच तयार करतं. ठीक आहे. हे पण सेल वॉल तयार करते. सेल्युलोज सेल वॉल तयार करते ते प्लांटचे सेल वॉल असतं. आणि कायटिन जे सेल वॉल तयार करते ते फंगायचं असतं. फंजाय म्हणा नाहीतर फंगस म्हणा, काय पण म्हणा, पण ते. पुढचा, फूड लाईक पिझ्झा, बर्गर, नूडल्स आर रिच इन. कशामध्ये रिच असतात? ऑब्विसली कार्बोहायड्रेट्स मध्ये जास्त असतात. ठीक आहे. बेसिक आहे. अ मिनरल दॅट द बॉडी नीड्स टू वर्क प्रॉपरली. कोणतं मिनरल आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाचं आहे? ठीक आहे. कॅल्शियम. ठीक आहे. कॅल्शियम सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर नेम द टाइप ऑफ द सिक्रेटरी सेल्स दॅट सिक्रेट द हायड्रोक्लोरिक ऍसिड इन द स्टमक. ठीक आहे. कोणता आहे? तर याचा ऑप्शन येतं परायटल. कोणतं येतं? परायटल. पुढचा प्रश्न आहे की आपले जे हे स्टमक आहे त्याचे पार्ट्स आपल्याला बघायचे. ठीक आहे. आता परायटल सेलचं महत्वाचं काम आहे. त्यानंतर पुढचा, आपल्याला पाण्याचा एक ग्लास असू दे नाही तर 10 ग्लास असू दे, किती आपल्याला कॅलरीज मिळते ते फक्त सांगायचंय. ठीक आहे. तर ह्याच्यातून आपल्याला 0 कॅलरीज मिळतात. ठीक आहे. पाण्यातून आपल्याला काहीच कॅलरीज मिळत नाहीत. त्यानंतर बाईल स्टोर्स कशामध्ये स्टोअर केलेला असतो? बाईल ज्यूस. ठीक आहे. कशामध्ये केला जातो? तर गॉल ब्लॅडर. हे हिरव्या रंगात दिसते का? त्याला म्हणतो आपण गॉल ब्लॅडर. ठीक आहे. आता प्रत्येकाचं बघणार आहे आपण, माउथ मध्ये, लिव्हर मध्ये, स्टमक मध्ये काय 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 असते ते. पुढे एक क्वेश्चन आहे त्याच्यावर पासून आपण डिस्कशन करू. आफ्टर डायजेशन प्रोटीन इज कन्वर्टेड इनटू. प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं? अमिनो ऍसिड्स. कशामध्ये? अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्जन केलं जातं. ठीक आहे. पुढचा, द ऍसिड इन द ग्रास्टिक ज्यूस. ठीक आहे. कोणता ऍसिड असतं? ते असतं हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आता महत्वाचा कंपोनंट आलेला आहे, ते मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्युसेस असू देत किंवा ऍसिड्स असू देत एक्सप्लेन करणार. तो म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन्झाइम. कोणतं एन्झाइम नाही डायजेशन रिलेटेडच आपल्याला बघायचं आहे आणि ते एन्झाइम नाही, ते म्हणजे ऑक्सिटॉसिन. ठीक आहे. ऑक्सिटॉसिन काय? हार्मोन आहे. ठीक आहे. हे आपल्याला महिलांमध्ये जास्त पाहायला मिळतं. महिलांमध्ये म्हटलं तर याच्यामध्ये महिलांमध्ये जास्त पाहायला मिळतं. ठीक आहे. आता बाकीचे ते हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन रिलेटेड आहे. ऑक्सिटॉसिन रिप्रोडक्शन रिलेटेड आहे. बाकीचे टायलिन असू दे, त्यानंतर पेप्सिन आणि ट्रिप्सिन. ठीक आहे. हे आपल्याला टायलिन कशामध्ये मिळतं? टायलिन सगळ्यात बेस्ट माहित पाहिजे आपल्याला. सलायवा. कशामध्ये असतं? सलायवा मध्ये, सलायवरी ग्लँड्स मध्ये आपल्याला टायलिन सिक्रेट करतं. याचं काम काय आहे? तर आपल्या ह्याच्यामधलं जे फूड आहे, ठीक आहे, त्याचं कन्वर्जन आपल्याला सिंपल शुगर मध्ये करायचं काम करतं. जे आपण फूड खातो त्याचं सिंपल शुगर म्हणजे माल्टोज मध्ये कन्वर्जन करायचं कोणाचं काम आहे? टायलिनचं. आता ह्याचा ऑप्शन काय येणार आहे? ऑक्सिटॉसिन. हे ह्याचा ऑप्शन येणार की कोणतं एन्झाइम नाही. हे 3 एन्झाइम आहेत. पेप्सिन असू दे, ट्रिप्सिन असू दे, हे आपल्याला पोटामध्ये पाहायला मिळतात. मॅक्झिमम न्यूट्रिटिव्ह एलिमेंट्स ऍब्सॉर्ब बाय द. कशामध्ये जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब केले जाते? एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल म्हणजे पूर्णपणे कुठून पकडायचे? पूर्णपणे आपल्या फॅरिंग्स पासून चालू होते, पूर्णपणे ऍनस पासून एलिमेंटरी कॅनलच म्हणायचे. त्यातला पण तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त
अन्न पचवलं जातं. ठीक आहे, तर याचा ऑप्शन येणार आहे स्मॉल इंटेस्टाईन. ठीक आहे, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सगळ्यात जास्त पचवलं जातं. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त माउथ मध्ये फक्त कन्व्हर्जनचं काम आहे, सलायव्हरी ग्लँडचं सांगितलं. लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय केलं जातं, काय ऍब्सॉर्ब केलं जातं. ठीक आहे, काय केलं जातं तर फक्त आणि फक्त वॉटर ऍब्सॉर्ब केलं जातं, बाकी काही नाही. ठीक आहे, पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिलीज एन्झाईम, कोणतंही एन्झाईम रिलीज करत नाही. स्टमक मध्ये एन्झाईम असतं का? ठीक आहे, माप असते ते सांगितलं आता तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर पॅनक्रियास, पॅनक्रियाटिक ज्यूसच असते. ठीक आहे, त्यानंतर सलायव्हरी ग्लँड सांगितले, टायलिन असते. एसोफॅगस, एसोफॅगसचं काय काम नाही, नुसतं फक्त इथं फॅरेन्सचा पार्ट असतो, इथं स्टमकचा पार्ट असतो, या दोघांना जोडायचं काम फक्त या एसोफॅगसचं असतं, एवढंच काम आहे त्याचं. ह्याच्यामध्ये कोणताही एन्झाईम नसतो. ह्याचा ऑप्शन येणार आहे ऑप्शन बी, एसोफॅगस. त्यानंतर पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायजेस्टिव्ह एन्झाईम. ठीक आहे, कोणता डायजेस्टिव्ह एन्झाईम नाही. ठीक आहे, पेप्सिन, त्यानंतर रेनिन, इन्सुलिन आणि अम्लोपेसिन. ठीक आहे, ह्याचा ऑप्शन येणार आहे इन्सुलिन. आता माहित पाहिजे आपल्याला इन्सुलिनचं काम काय आहे, तर इन्सुलिनचं आपल्या ब्लड मधलं, कशात मधलं, ब्लड मधलं शुगर लेवल मॅनेज करायचं काम कोणाचं असतं, इन्सुलिनचं असतं. इन्सुलिन कमी झाले शुगर काय होणार, वाढणार. इन्सुलिन जास्त झालं शुगर कमी होणार. ठीक आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. पुढचं, मिल्क कन्वर्ट्स इनटू कोएगुलेटेड मिल्क. ठीक आहे, किंवा कर्ड मध्ये कन्वर्जन केलं जातं, त्याला आपण म्हणतो रेनिन. कशाला म्हणतो, रेनिन. आता रेनिन रिलेटेड एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. ठीक आहे, रेनिन आपल्याला चीज तयार करायपूर्वी लोक वापरायचे, तर रेनिन हे काफच्या एलिमेंटरी कॅनल मधून काढायचं. ठीक आहे, आणि ते चीज प्रोडक्शन साठी वापरायचं, म्हणून त्याला नॉन व्हेजिटेरियन चीज म्हणायचं. ठीक आहे, आता बंद झालंय ते. आता आपण बाकीच्या प्रोसेस वापरून चीज तयार करतो, त्यामुळे आता जे चीज आहे ते व्हेजिटेरियन आहे. अगोदरच आपण त्याला नॉन व्हेजिटेरियन चीज म्हणायचं, कारण का ते काफच्या एलिमेंटरी कॅनल मधून काढलं जायचं. ठीक आहे, हे बेसिक 10वीच्या टेक्स्ट बुक मधून तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, आता याचा ऑप्शन येणार आहे रेनिन. त्यानंतर आता ह्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही, फक्त मी सांगतोय की तुम्हाला मिल्क आणि मिल्कचं कन्व्हर्जन, कोएगुलेशन म्हणजे त्याचा घट्ट करणं किंवा त्याचा कड तयार करण्यात कोणाचा रोल आहे, तर रेनिनचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट प्रोव्हाइड एनर्जी, कशापासून आपल्याला एनर्जी मिळत नाही. ठीक आहे, विटॅमिन्स. ठीक आहे, विटॅमिन्स पासून आपल्याला एनर्जी मिळत नाही. ठीक आहे, प्रोटीन्स पासून मिळते. फॅट तरी काय, जे जास्त खाल्लेलं ते साठवलं जातं, जेव्हा उपवास करायला तेव्हा एनर्जी जी कशा मिळते ती फॅट पासूनच मिळणार आहे. स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट्स असतात. ठीक आहे, त्यानंतर मग ह्याच्या पार्टची आपल्याला नावं सांगायचे, सॉरी, पहिला पार्टचं नाव सांगायचं. ठीक आहे, ऑप्शन एच येणार आहे याचा. ठीक आहे, मगाशी त्या इमेज मध्ये होता फोटो. त्यानंतर हार्डेस्ट पार्ट ऑफ द ह्युमन ह्युमन बॉडी, इथं वायर आहे. ठीक आहे, ह्युमन बॉडीचा हार्डेस्ट पार्ट कोणता असेल तर इनेमल. इनेमल कुठं असतं, दाताच्या वरचं कव्हरिंग जे असतं त्याला इनेमल म्हटलं जातं. आता बेसिक दात किती असतात आपल्याला ते माहिती आहे, आपल्याला 32 दात आहेत, पण याचा प्रकार पण माहित पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, दाडांना काय म्हणतो, तर आपण मोलार्स म्हणतो. काय म्हणतो, मोलार्स. आता हे मोलार्स असतात किती, ठीक आहे, एका साईडला आपण 3 मोलार्स असतात, असे टोटल मोलार्स आपल्याला जवळपास किती झाले, 12 झाले. ठीक आहे, मोलार्स दाढा किती झाले तर 12 झाल्या. आता दाढांच्या पुढचे जे दात असतात त्यांना आपण प्री मोलार्स म्हणतो. काय म्हणतो, प्री मोलार्स. आता प्री मोलार्स पण आपल्याला त्याच्या पुढच्या साईडला आपल्याला जवळपास आय थिंक 8 मिळतात. ठीक आहे, किती मिळतात, 8. म्हणजे एका साईडला 2-2, या साईडला 2, ह्या साईडला 2 आणि वरती 2-2. ठीक आहे, असे टोटल 8 मिळतात. म्हणजे हे 12 झाले, हे 8 झाले. त्यानंतर त्याच्या पुढचे असतात कॅनाइन्स. काय असतात, कॅनाइन्स. ठीक आहे, कॅनाइन्स म्हणजे आपण त्याला सुळे दात पण म्हणतो. ठीक आहे, कॅनाइन्सची संख्या किती असते, एक एकच दिसतो आपल्याला. एका साईडला एक, पुढच्या साईडला एक आणि वरती एक एक, असे टोटल 4च मिळणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची मिळतात इनसिजर्स. कोणते असतात, इनसिजर्स. ठीक आहे, आता इनसिजर्स म्हणजे काय, सगळ्यात पुढचे जे खाली 4 आणि वरती 4 दात असतात. ठीक आहे, म्हणजे असे टोटल किती झाले, 8. बघा होते का 32. ठीक आहे, होऊन जाईल. ठीक आहे, 12 आणि 8 20. ठीक आहे, 8 आणि 4 12. ठीक आहे, बरोबर 32 झाले. आपल्याला माहित पाहिजे की मोलार्स किती असतात, प्री मोलार्स किती असतात, कॅनन्स किती असतात, इनसिजर. आता यांची कामं आपल्याला बेसिक ते आपल्या हिशोबाने माहित पाहिजे दातांचं. ठीक आहे, ह्याचं इनेमल झालं की सगळ्यात वरचं कोटिंग स्ट्रॉंगेस्ट कोटिंग होत असतं. ठीक आहे, द निपल हॅज द 15 to 20 ओपनिंग्स. त्या ओपनिंग्सना आपण काय म्हणतो, ठीक आहे, तर त्यांना आपण लॅक्टिफेरस ट्यूबल्स म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो, लॅक्टिफेरस ट्यूबल्स. ठीक आहे, पुढचा, अ मेडिसिन विच प्रोमोट्स द सिक्रेशन ऑफ द युरिन इज कॉल्ड. ठीक आहे, हा, युरिन सिक्रेशन वाढवतो. ठीक आहे, त्याला आपण डायुरेटिक म्हणतो. ठीक आहे, कोणतं, डायुरेटिक. आता ऍड्रेनल, ऍड्रेनल कुठं असतं, किडनीचे, आपली अशी जर किडनी पकडली, ठीक आहे, जर अशी वेगळी आल्या तरी पण ठीक आहे, पकडा. किडनीच्या वरती असं टोप असतं, त्याचं काम काय, ऍड्रेनल. ऍड्रेनलचं काय काम असतं, ऍड्रेनल हार्मोन आहे. काय, हार्मोन. ठीक आहे, याचं मेन काम काय, तर याला आपण 2F म्हणतो. 2F का म्हटलं जातं, एकतरी फ्लाइट. ठीक आहे, फ्लाइट किंवा फाईट असं त्याचं काम आहे. ठीक आहे, एखादी क्रिटिकल सिच्युएशन आली, त्या सिच्युएशन रिलेटेड कोणतं रिलीज होतं, तर ऍड्रेनल हार्मोन रिलीज होतं. एखादं संकट आलं तर त्या संकटाविरुद्ध लढायचं का संकटापासून पळायचं, हे कोण डिसाइड करणार आहे, तुमच्या शरीरामधलं असणार ऍड्रेनल करणार आहे.
त्यानंतर विच ग्लँड इज एच शेप, कोणत्या ग्लँडचा आकार एच शेप असतो, ती म्हणजे असते आपली थायरॉइड ग्लँड. ठीक आहे, थायरॉइड ग्लँड कुठे असते तर आपल्या घशामध्ये असते. ठीक आहे, त्यानंतर बाकीचे ग्लँड माहित पाहिजे. पिट्युटरी ग्लँड आपल्या मेंदू असतो, मेंदूच्या खालच्या साईडला असते. टेस्टिस माहित आहे, प्रोस्टेट ग्लँड पण सगळ्यांना माहिती. ठीक आहे, याचा ऑप्शन येणार आहे ऑप्शन ए थायरॉइड ग्लँड. त्यानंतर स्टडी ऑफ द एंडोक्राइन ग्लँड. ठीक आहे, नावातच आहे एंडोक्राइनॉलॉजी. ठीक आहे, हे माहित पाहिजे. हेमॅटॉलॉजी ब्लडचा स्टडी असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा व्हॉट इज द टाइप ऑफ द सेल फाउंड इन द पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँड कुठे असतात, आता समोरच्या साईडला आपल्याला थायरॉइड ग्लँड्स मिळतात, बरोबर त्याच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला पॅराथायरॉइड ग्लँड्स मिळतात. आता त्याचा प्रकार कोणता असतो तर ऑप्शन याचा बी येईल आय थिंक. ठीक आहे, बीच असणार आहे. ठीक आहे, चिप सेल आणि ऑक्झिफिल. ठीक आहे, बरोबर आहे, तेच आहे. त्यानंतर टर्मिनेशन ऑफ द मेन्सुरेशन. ठीक आहे, मेन्सुरेशन सायकल आपल्याला माहित पाहिजे, याची सुरुवात फिमेल रिलेटेड गोष्टी, हे बेसिक गोष्टी माहित पाहिजे. ओव्युलेशन, ओव्युलेशनचा आणि याचा काही संबंध नाही. ठीक आहे, एग रिलीज होता त्याला ओव्युलेशन म्हटलं जातं. डिव्हिजनचा काही संबंध नाही, डिव्हिजनचा आणि याचा काही संबंधच नाही मुळात. ठीक आहे, आता राहिलं मेनोपॉज. ठीक आहे, तर याला म्हटलं जातं मेनोपॉज, नावावरच पाहिजे पॉज. ठीक आहे, थांबणं. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो मेनोपॉज. मग सर मेनर्स म्हणजे काय, ओव्युलेशन चालू होणं, सॉरी मेन्सुरेशन चालू होणं. ठीक आहे, मेन्सुरेशन चालू होतं त्याला आपण काय म्हणतो मेनर्ज म्हणतो, आणि जे स्टॉप होतं त्याला मेनोपॉज. आता ह्याचं वय पण माहित पाहिजे आपल्याला, अंदाज टाकायचं बाबा 14 ते 15. ठीक आहे, कधी कधी 12 पण आकडा काय काय टेक्स्ट बुक मध्ये कॉमनली 14 घेतलाय, आणि इथं 45 ते 50. ठीक आहे, हे आपल्याला आकडे माहित पाहिजे. हे वर्ष सांगत्या 45 ते 50 महिलांमध्ये वय झालं तर मेनोपॉज पाहायला मिळतो, 12 ते 15च्या आसपास मेनर्ज पाहायला मिळतो. त्यानंतर विच इज द सेकंड लार्जेस्ट ग्लँड ऑफ द ह्युमन बॉडी. सेकंड लार्जेस्ट विचारलं. ठीक आहे, लार्जेस्ट विचारलं असते तर लिव्हर आपण लगेच टाकलं असतं. सेकंड लार्जेस्ट आहे पॅनक्रियास. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द एंडोक्राइन ग्लँड इज नोन एज द मास्टर ग्लँड. मास्टर ग्लँड कशाला म्हटलं जातं, पिट्युटरी ग्लँड मेंदवाच्या खाली असते. सगळे काम आपल्या बॉडी मधलं काहीही असू दे. ठीक आहे, मग ऍड्रिनल, थायरॉइड, पॅराथायरॉइड ह्या सगळ्यांना पण कंट्रोल करायचं कोणाचं काम असतं तर पिट्युटरी ग्लँड आपल्या ब्रेनच्या येत असत्या, सगळे काम ते करते. आता ऍड्रिनल पिट्युटरी ग्लँडला मदत कोण करते तर ही बिचारी वरती बसली ती हायपोथॅलॅमस. ठीक आहे, ती मदत करत असते. हायपोथॅलॅमसचं आणखीन काम असतं आपल्या बॉडी मधील जे युरिनचा पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑस्मॉसिस वगैरे वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, ह्याचा आन्सर आहे पिट्युटरी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी. सगळ्यात ह्युमन बॉडी मध्ये सगळ्यात मोठी ग्लँड कोणती. ठीक आहे, तर कोणती येणार आहे लिव्हर. मगाशी सांगितलं की लिव्हर असतं तर आपण सांगितलं असतं. ठीक आहे, तर लिव्हर लार्जेस्ट ग्लँड झाली. लार्जेस्ट सेल माहित पाहिजे, लार्जेस्ट सेल कोणती येणार आहे आपली नर्व सेल येणार आहे. ठीक आहे, आता हे बेसिक क्वेश्चन्स आपण डिस्कस केले ते असे आणखी आपण बरेचसे पार्ट घेऊन येऊ ज्याच्यामध्ये तुमचं सगळं होऊन जाईल. आता ह्याचं फक्त कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी याच्यासाठी आपण हा पर्स्पेक्टिव्ह व्हिडिओ केलाय, पण याच्या बाकी एक्झामला पण 100% फायदा होऊन जाईल. आणि मला वाटते व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. बऱ्यापैकी 58 प्रश्न आपले झाले. ते व्हिडिओ आवडला असले तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या क्षितिज आयसी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.